ओके. जय हिंद मित्रांनो, जय जवान करिअर अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हिस्ट्रीचा टॉपिक नवीन चालू करतोय. गेले काही दिवसामध्ये आपण हिस्ट्रीचे मिडल हिस्ट्री सुरू केलेले. मिडल हिस्ट्रीमध्ये आपण कोणते टॉपिक बघितले तर 4-5 टॉपिक आपले झाले. कोणते झाले? प्रथम मुस्लिम आक्रमण, प्रथम तुर्क आक्रमण, द्वितीय तुर्क आक्रमण, ठीक आहे. गुलाम वंश सुरू केला. गुलाम वंशामध्ये काय काय बघितलं आपण? कुतुबुद्दीन ऐबक बघितला. त्याच्यानंतर कुतुबुद्दीन ऐबक नंतर इल्तुतमिश बघितला. इल्तुतमिश नंतर रजिया सुलतान बघितली. रजिया सुलतान नंतर बलबन बघितला. ठीक आहे. आता बलबन नंतर पुढचं जे पूर्ण गुलाम वंश संपवून आपण खिलजी वंश सुरू केलेला. खिलजी वंशामध्ये आपण जलालुद्दीन फिरोज खिलजी बघितला. ठीक आहे. आणि जलालुद्दीन फिरोज खिलजी नंतर अल्लाउद्दीन खिलजीचा टाइम पिरियड सुरू केलेला आपण. अल्लाउद्दीन खिलजी मध्ये थोडेसे काही आक्रमण बघितली 2-3. अल्लाउद्दीन खिलजीचा थोडासा टॉपिक राहिला आपल्या करायचा. आज आपण सुरू करतोय. आज नवीन टॉपिक सुरू करतोय जो की 3-4 दिवस कंटिन्यूअस चालेल. आणि त्या टॉपिकचं नाव आहे गांधी युग. त्याला हिंदीमधून आता हा टॉपिक आपल्या एसएसजीडी साठी असणार आहे. खास करून एसएसजीडी महाराष्ट्र पोलीस या दोन्ही भरतीसाठी लय उपयोगी आहे. आता ह्याचे मी एक्सप्लेनेशन मराठीतूनच करणार, कारण महाराष्ट्रातली मुलं बघणार म्हणजे मराठीतून एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे. थेरी ही मराठीतून एक्सप्लेन होईल, म्हणजे क्वेश्चन लिहिताना ते हिंदीमधून लिहिले जातील. ठीक आहे. कारण जे मुलं हिंदीतून अभ्यास करतात त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट राहील. हिंदीमधून क्वेश्चन दिले की हिंदीमधून ॲज इट इज पॉईंट नोट डाऊन करत चला. जे इम्पॉर्टंट पॉईंट वाटतंय तुम्हाला ते नोट डाऊन करत चला. कारण का गांधीला म्हटलं की 1885 ते 1947 चा टाइम पिरियड येतो. आणि हा टाइम पिरियड महाराष्ट्र पोलीस, एसएसजीडी, दिल्ली पोलीस सर्व सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 1 डे एक्झामसाठी यातले क्वेश्चन 100% येतात. प्लस स्टेट गव्हर्नमेंटसाठी सुद्धा येतात. तलाठी म्हणा, त्याच्यानंतर महाराष्ट्र पोलीस, ठीक आहे, सरळ सेवेमध्ये पण येतात क्वेश्चन. सो प्रत्येक पॉईंट हा नोट डाऊन करत चला. आज आपण नवीन टॉपिक बघायला सुरुवात करतोय. त्या टॉपिकचं नाव काय? गांधी युग. त्याला हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये म्हटलं जातं गांधी युग. टॉपिकचं नाव लिहून घ्यायचं. गांधी युग, गांधी इरा, गांधी इरा. यालाच काय म्हटलं जातं मराठीमध्ये? गांधी युग, गांधी युग, गांधी युग. आता गांधी युगची सुरुवात ऍक्च्युली झाली कुठून माहिती आहे कोणाला? गांधी युगची सुरुवात झाली कुठून? बर, ह्या युगाला गांधी युगच का म्हटलं जातं सांगा मला. जे काही 1900चा काळ ते 1947चा टाइम पिरियड जो आहे, ह्या टाइम पिरियडला गांधी युग, गांधी युग असं का म्हटलं जातं? ह्याचं रिझन काय माहिती आहे? कारण तर 1900 पासून ते 1947 मध्ये जेवढ्या काही भारतामध्ये चळवळी झाल्या किंवा क्रांतिकाऱ्यांच्या संघटना निर्माण झाल्या, या सगळ्या कुणाच्या अध्यक्षतेखाली झाल्या? तर त्या झाल्या महात्मा गांधीजींच्या. ठीक आहे. कारण का भारतामध्ये ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्याचा पहिला लढा दाखवला गेला तो होता 1857चा. तर तो ज्यावेळेस असफल झाला सफल, पण भारताला स्वातंत्र्य भेटलं का? तर नाही भेटलं. इंग्रज गेले का? तर नाहीत गेले. ठीक आहे. स्वातंत्र्याचा पहिला स्वातंत्र्य संग्राम हा 1857 ला कोणी नाव दिलं? विनायक दामोदर सावरकरांनी दिलं. पण ऍक्च्युअली त्याच्यातून भारताला स्वातंत्र्य भेटलं का? तर नाही. पण वर्ल्ड वॉर फर्स्ट म्हणजे प्रथम विश्वयुद्धानंतर ज्या काही भारतामध्ये क्रांतिकारी संघटना निर्माण झाल्या, जे विद्रोह सुरू झाले, जे सत्याग्रह सुरू झाले, ते कुणापासून सुरू झाले? तर महात्मा गांधीजींमुळे झाले. या टाइम पिरियड मध्ये जे काही मोठमोठ्या गोष्टी भारतामध्ये घडल्या त्या कोणामुळे घडल्या? तर महात्मा गांधीजींमुळे घडल्या. त्याच्यामुळेच ह्या सगळ्या युगाला किंवा ह्या कालखंडाला काय म्हटलं जातं? तर गांधी युग म्हणून ओळखलं जातं. गांधी युग या नावानं ओळखलं जातं. आता याची सुरुवात कशी झाली, कुठून झाली, ठीक आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यावेळेस याचं एक्सप्लेनेशन सुरू होईल, जे की थेरी टाइप किंवा स्टोरी टाइप मी सांगेन ते तुम्ही नीट ऐका, म्हणजे त्याच्यातूनच क्वेश्चन तयार होतात. आणि जे तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट वाटतील ते तुम्ही नोट डाऊन करत चला. सुरुवात करू आपण. मोस्टली हा जो टाइम पिरियड आहे ह्याच्याऐवजी आपल्याला असा टाइम पिरियड येतो गांधी युगाचा की 1885 ते 1947. ठीक आहे. 1885 ते 1947 हा जो टाइम पिरियड आहे तो गांधी इरा यानं ओळखला जातो. का? इथूनच का सुरुवात झाली खरं तर सांगा. इथूनच का टाइम पिरियड सांगितला जातो गांधी इराचा? कारण 1885 ला
काँग्रेसची स्थापना झाली. कशाची स्थापना झाली? काँग्रेस. आणि काँग्रेस म्हणजेच अखंड महात्मा गांधीजींनाच कम्पेअर केलं जातं. त्या काँग्रेस जे पक्ष काँग्रेस आहे त्या काँग्रेसला महात्मा गांधीजी, काँग्रेस म्हटलं की महात्मा गांधीजी आठवतात. म्हणूनच त्यांनी 1885 ते 1947 जो टाइम पिरियड आहे त्या टाइम पिरियडला कोणाच्या नावाने ओळखलं जातं? गांधी इरा. म्हणूनच त्याला गांधी इराचा टाइम पिरियड दिला जातो कॉमनली. आता मी तुम्हाला सांगा 1900 पासून काय घेतलं, कारण का महात्मा गांधीचीच 1915 ला भारतात आले. कधी आले? 1915 ला. बरोबर ना? म्हणतानाच 1915 पासून ज्या भारतात चळवळ्या सुरू झाल्या ते 1947 पर्यंत सुरू झाल्या. समजलं? चला आता आपण टॉपिककडे वळूया. तर गांधी इराला आज आपण सुरू करतोय. महत्वाचं पॉइंट लिहून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा 9 जानेवारी 1915. ठीक आहे, हिंदीमध्ये लिहून घ्या. 9 जनवरी 1915 को महात्मा गांधी दक्षिण अफ्रीका से भारत आए. दक्षिण अफ्रीका से भारत आए. इसीलिए हम 9 जनवरी यह दिन भारतीय प्रवासी दिन से मनाते हैं. पेपरला हमखास प्रश्न येतो बघा की भारतीय प्रवासी दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 9 जानेवारी हा दिवस आपण भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेवरून भारतात कधी आले? तर 9 जानेवारी 1915. आता दक्षिण आफ्रिकेवरून भारतात 9 जानेवारी 1915 ला आले, पण ते दक्षिण आफ्रिकेला का गेलेले? तर ते ऐका, दक्षिण आफ्रिकेला महात्मा गांधीजी का गेले? तर महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेला दादा अब्दुल्लाची केस लढण्यासाठी गेले. कोणाचे? दादा अब्दुल्ला. ठीक आहे. महात्मा गांधीजी 1893-94 के आसपास महात्मा गांधी दादा अब्दुल्ला की केस लड़ने के लिए दक्षिण अफ्रीका जा रहे हैं. वो जा रहे थे ट्रेन से. ठीक है. ट्रेन मधून जात असताना त्यांच्यावर एक इन्सिडेंट घडतो. तो कोणता की महात्मा गांधीजी ज्यावेळेस ट्रेन मधून जात होते त्यावेळेस ते एका डब्यामध्ये बसलेले, जो की स्लीपर डबा होता, आणि त्यांच्यापाशी एक गोरा आफ्रिकन आला आणि तो म्हटला की तू इथं का बसला? तर आफ्रिकामध्ये एक नियम होता की गोऱ्या लोकांजवळ काळ्या लोकांना अलाउड नव्हतं थांबण्याचं, किंवा तिथं मतभेद भरपूर प्रमाणात चालायचा, तर तुच्छ म्हटलं जायचं काळ्या लोकांना. म्हणतानाच दक्षिण आफ्रिकेमधल्या गोऱ्या लोकांना त्यांच्याबरोबर न्याय मिळत नसते. मग महात्मा गांधीजींना त्यांनी उठवलं. महात्मा गांधीजी बोलले की माझ्याकडे रेल्वेचं तिकीट आहे तर मी उठणार नाही. तर तो माणूस म्हटला ठीक आहे, तू थांब इथं, थोडा वेळ तुला दाखवतो. मग पुढे गेल्यानंतर एक रेल्वे स्टेशन येतं. तर त्या रेल्वे स्टेशनचं नाव काय? पीटर मॅरिट्सबर्ग. ठीक आहे, पीटर मॅरिट्सबर्ग हे रेल्वे स्टेशन येतं. आता त्या रेल्वे स्टेशन पाशी महात्मा गांधीजींना सामानासहित ढकललं जातं बरं. आणि त्याच्यातूनच त्यांच्यात एक अग्नी पेटते. ते म्हणतात की जोपर्यंत मी दक्षिण आफ्रिकेमधल्या काळ्या लोकांना गोऱ्या लोकांसमोर सन्मान देत नाही तोपर्यंत मी जाणार. आणि ते दक्षिण आफ्रिकेमध्ये कुठं निघालेले? तर डर्बन शहर. कोणतं शहर? डर्बन या शहराकडे ते दादा अब्दुल्लाची केस लढण्यासाठी निघालेले. ठीक आहे. पेपरला प्रश्न पड़तो कि महात्मा गांधी दक्षिण अफ्रीका किस शहर में गए थे? किस शहर में गए थे? डर्बन शहर. महात्मा गांधी जी 1893-94 में महात्मा गांधी जी डर्बन शहर दादा अब्दुल्ला की केस लड़ने के लिए
लड़ने के लिए गए तब उन्होंने वहां पर दक्षिण अफ्रीका में वहां पर उन्होंने एक आश्रम खोला था। उस आश्रम का नाम क्या था? फिनिक्स फॉल। उस आश्रम का वहां पर उन्होंने एक आश्रम खोला, एक आश्रम खोला। उसका नाम क्या था? फिनिक्स फॉल। उसका नाम था फिनिक्स फॉल। फिनिक्स फॉल उस आश्रम का नाम था फिनिक्स फॉल। ज्यावेळेस महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेमधल्या लोकांना न्याय दिला त्यावेळेस ती अग्नीची जी पेट होती ती भारतातल्या इंग्रजांना पण कळाली। त्याच्यामुळे भारतातल्या इंग्रजांना माहिती होती की ज्यावेळेस हा माणूस भारतात येईल त्यावेळेस नेमकं काही ना काहीतरी घडणार। आणि ज्यावेळेस ते दक्षिण आफ्रिकेवर तिथल्या लोकांना न्याय दिला आणि तिथं त्यांनी एक आश्रम खोललं की फिनिक्स फॉल। पेपरला प्रश्न येतो की महात्माजीने गांधीजीने दक्षिण आफ्रिका में कौन सा आश्रम खोला था? फिनिक्स फॉल। ठीक है। और महात्मा गांधी जी दक्षिण अफ्रीका से भारत कब आए थे? 9 जानेवारी 1915 को आए थे। ज्यावेळेस महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेवरून भारतात आले त्यावेळेस त्यांनी भारतामध्ये एक आश्रम खोललं अहमदाबाद जवळ। कुठं खोललं? अहमदाबाद। अहमदाबाद के पास उन्होंने एक आश्रम खोला। एक आश्रम खोला। उस आश्रम का नाम क्या था? सत्याग्रह आश्रम। उस आश्रम का नाम था सत्याग्रह आश्रम। सत्याग्रह आश्रम। सत्याग्रह का मतलब क्या है? सत्याग्रह का मतलब क्या है? सत्य को मानकर। सत्याग्रह का अर्थ क्या है? सत्य को मानकर किसी चीज का आग्रह करना। ठीक है। सत्य को मानकर किसी चीज को आग्रह करना। एक मिनट थांबा। किसी चीज को, सत्य को मानकर किसी चीज का आग्रह करना। ठीक है। किसी चीज का आग्रह करना। सत्याग्रह आश्रम। ज्यावेळेस त्यांनी अहमदाबाद मध्ये हे सत्याग्रह आश्रम खोललं, सत्याग्रह आश्रम किती साली? 1915 ला। 1915 महात्मा गांधीजी नुकतेच 1915 ला भारतात आलेले। त्याच्यातून लगेच त्यांनी पुढच्या एका वर्षानंतर एक काँग्रेस अधिवेशन मध्ये ते गेलेले। काँग्रेस अधिवेशन कोणतं होतं? 1916 ला काँग्रेस अधिवेशन कुठे झालं? 1916 में कांग्रेस अधिवेशन कहाँ हुआ था? 1916 में कांग्रेस अधिवेशन कहाँ हुआ था? कहाँ हुआ? लखनऊ ना? 1916 में कांग्रेस अधिवेशन ठीक है। 1916 में कांग्रेस अधिवेशन लखनऊ में हुआ था। और लखनऊ में कौन कौन गया था उस समय? 1916 में जो कांग्रेस अधिवेशन लखनऊ में हुआ था वहां पर राजकुमार शुक्ल जो बिहार के थे, बिहार के चंपारण में थे। ठीक है। बिहार के चंपारण के जो राजकुमार शुक्ल थे वो लखनऊ के अधिवेशन में आए थे। उनको पता था कि महात्मा गांधी जी वहां पर आए। जब राजकुमार शुक्ल ने महात्मा गांधी जी को देखा तब राजकुमार शुक्ल ने महात्मा गांधी जी को कहा कि आने वाले समय में चंपारण को आपकी मदद लगेगी। आने वाले समय में याचा अर्थ काय की चंपारण मध्ये जी स्थिती होती ती व्यवस्थित नव्हती। इंग्रजांबरोबर चंपारण मध्ये एक करार ठरलेला। तो करार असा होता की नीलच्या खेतीवर, आता नील म्हणजे काय
जी आपण कपडे धुण्यासाठी जी वापरली जाते ना ती नील. आता ते नीलचं वैशिष्ट्य काय आहे की ज्या शेतात किंवा ज्या जमिनीवरती नीलची खेती उगवली जायची ती खेती पूर्णपणे बंजर व्हायची. काय व्हायची? बंजर. त्याच्यामुळे त्याच्यानंतर त्या नीलच्या खेतीनंतर जर तुम्ही कुठलं धान्य वगैरे उगवण्याचा प्रयत्न केला तर तिथं उगवायला म्हणजे उगवतच नसतं, पिकावर जमीन राहत नसेल, ती पूर्णपणे बंजर होऊन जायचं. त्याच्यामुळे काय झालं की तिथल्या लोकांना त्रास देण्याला सुरुवात केली कुणी? इंग्रजांनी. आणि ही गोष्ट कोणाला काय माहित होती? राजकुमार शुक्लला. त्याच्यामुळे त्यांनी लक्षात दिलं की जो माणूस दुसऱ्या देशात जाऊन तिथल्या लोकांना जर आपला हक्क देऊ शकतो तर तो भारतातल्या लोकांना तरी नक्कीच हक्क देणार. मग 1916ला जे काँग्रेस अधिवेशन लखनौला झालं, त्या लखनौ अधिवेशनामध्ये चंपारणचे, बिहारमध्ये एक चंपारण पडतं, त्या चंपारणचे राजकुमार शुक्ल हे लखनौ अधिवेशनात गेले आणि महात्मा गांधींना बोलले की येणाऱ्या काही दिवसांमध्ये चंपारणला तुमची गरज लागेल तर तुम्ही तयार राहा. महात्मा गांधी म्हणले ठीक आहे, तुम्ही बोलवाल त्यावेळेस मी याला तयार आहे. आणि पहिला सत्याग्रह झाला तो झाला 17 एप्रिल 1917. कोणता झाला? चंपारण्य सत्याग्रह. हा चंपारण्य सत्याग्रह 17 एप्रिल 1917 झाला. कुठं? चंपारण्य कुठं पडतं? तर बिहारमध्ये पडतं. कोणत्या प्रांतात पडतं? बिहार प्रांतात झाला. आता हा जो चंपारण्य सत्याग्रह होता ना तो झाला कसा? तर नीट आहे. ज्यावेळेस महात्मा गांधीजी चंपारण्यामध्ये पोहोचले त्यावेळेस त्यांनी तिथे जाऊन सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांसंग संवाद केला. शेतकऱ्यांना विचारले त्यांचे प्रश्न काय आहेत नेमके, हा जो कालवा चाललाय कशामुळे चाललाय. तर तिथल्या किसानांनी सांगितलं महात्मा गांधीजींना की इंग्रजांबरोबर आमचं एक कॉन्ट्रॅक्ट ठरलेलं. त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असे लिखित होतं की ज्यावेळेस तुम्ही नील उगवून इंग्रजांना द्यायचाल त्यावेळेस तुम्हाला त्याच्या बदल्यात पैसे भेटतील आणि ज्यावेळेस तुम्ही नील उगवायचं बंद कराल तर तुम्हाला पैसे देणं बंद होईल. म्हणताना किसानांनी नील उगवायला सुरुवात केली. पण नीलची खेती, जे नीलचं उत्पादन होतं ते बाजारपेठांमध्ये मार्केटमध्ये डाऊन आलं. त्याच्यामुळे इंग्रजांनी त्यांना पैसे देण्यास बंदी केली. म्हणताना शेतकऱ्यांनी नील उगवायची बंद केली. मग नील उगवायची बंद केल्यामुळे इंग्रजांनी त्यांच्या शेतावर कब्जा करण्यासाठी सुरुवात केली आणि कब्जा करत त्यांचे जनावरे सुद्धा त्यांनी गायब केले. मग ह्या त्रासाला वैतागून त्यांनी नीलमध्ये चंपारण्य सत्याग्रह सुरू केला. कशासाठी? नीलच्या खेतीसाठी. ज्यावेळेस हा संवाद सुरू होता त्यावेळेस इंग्रजांना ही बातमी कळाली की महात्मा गांधी बिहारने आले. ठीक आहे, कुठे आलाय? बिहारमध्ये आलाय आणि त्यानं किसानांबरोबर चर्चा सुरू केली. इंग्रजांना माहित होतं महात्मा गांधींची ताकद काय हे इंग्रजांना माहित होतं. कारण जो माणूस दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊन तिथल्या लोकांना न्याय देऊ शकतो तर तो इथल्या का नाही देऊ शकतो. ही गोष्ट ज्यावेळेस इंग्रजांना कळली त्यावेळेस इंग्रजांनी सगळ्यात पहिल्यांदा महात्मा गांधीजींना कैद केले आणि ज्यावेळेस कैद करून त्यांना कोर्टात पेश केलेलं त्यावेळेस त्या कोर्टाच्या बाहेर 3000 प्लस भारतीय किसान त्या कोर्टच्या बाहेर उभे होते. आणि लक्षात घ्या, ज्यावेळेस ही गोष्ट तिथल्या जजला कळाली की कोर्टाच्या बाहेर 3000 भारतीय जनता उभे, त्यावेळेस त्यांना माहित होती अगर यह भीड़ अंदर घुसी तो बहुत मारेगा. त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा महात्मा गांधींना रिहा करायचं ठरवलं. आणि महात्मा गांधींना रिहा केल्यानंतर तिथल्या जजनं सगळ्यात पहिल्यांदा त्यांना विनंती करत असं सांगितलं की तुम्ही आला ठीक आहे, आम्ही एक इथं कमिटी तयार करतो आणि त्या कमिटीचा तुम्ही पण सदस्य व्हा. ज्यावेळेस महात्मा गांधींना पहिल्यांदा चान्स भेटला त्या कमिटीचा सदस्य व्हायचा त्यावेळेस त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा 500 ते 600 पेजेसचा एक रिपोर्ट तयार केला आणि त्याच्यात असा उल्लेख होता कि इंग्रजों ने नील की खेती करने के लिए बोला लेकिन पैसा नहीं दिया तो जमीन पे कब्जा कर दिया. असे पॉइंट होते. तो त्यातला जो पहिला पॉइंट होता तो कोणता होता? नील उगाई पर पैसे नहीं दिए. ठीक है, नील उगाना बंद किया. दूसरा पॉइंट कोणता होता? नील उगाना बंद किया तो जमीन पर कब्जा किया. आणि तिसरा पॉइंट कोणता होता त्याच्यात स्ट्रॉंग मध्ये? जमीन पर कब्जा किया और जनावर लेकर गए. तर असं महात्मा गांधीजींनी मजबूत पॉइंट टाकून 400, 500 ते 600 पेजेसचे एक रिपोर्ट तयार केली. आणि हा रिपोर्ट ज्यावेळेस त्यांनी जजच्या समोर पेश केला त्यावेळेस त्यांनी जजनं आपली चुकी मान्य करून त्यांना सांगितलं
की सगळ्यात पहिल्यांदा इंग्रजांनी त्यांच्या जमिनीवरचा कब्जा हटवला. त्याच्यानंतर त्यांची जेवढी काही रक्कम द्यायची होती त्याच्या 25% रक्कम त्यांनी देण्याचा मान्य केलं. आणि ह्या सगळ्या त्यांचं सफल भारतातलं पहिलं सफल आंदोलन बघून रवींद्रनाथ टागोर यांनी चंपारण्य सत्याग्रहाच्या वेळेस रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना महात्मा ही पदवी दिली. कोणती पदवी दिली? महात्मा. पेपरला प्रश्न येतो की गांधीजींना महात्मा ही पदवी कोणी दिली? कोणी दिली? रवींद्रनाथ टागोरांनी दिली. किती साली दिली? तर 1917 ला दिला. समजलं? आता हा कुठला झाला? चंपारण्य सत्याग्रह. ह्या चंपारण्य सत्याग्रहावर जे काही क्वेश्चन महाराष्ट्र पोलीस किंवा SCDला विचारतात ते मी तुम्हाला लिहून देतो, तुम्ही पण नोट डाऊन करत जा. ठीक आहे? चंपारण्य कुठं पडतं? बिहार. ठीक आहे, चला वर पॉइंट टाका. चंपारण्य सत्याग्रह. चंपारण्य सत्याग्रह. सत्याग्रह. पहिला प्रश्न घ्या. पहिला प्रश्न, महात्मा गांधी दक्षिण अफ्रीका से भारत कब आए? प्रत्येक क्लियर दिसतं? ओके, हा दिसते. कब आए? 9 जनवरी 1915 ईस्वी से. ठीक है, 9 जनवरी 1915. दूसरा क्वेश्चन क्या? महात्मा गांधी दक्षिण अफ्रीका को किसकी केस लड़ने के लिए गए थे? महात्मा गांधी दक्षिण अफ्रीका किसकी केस लड़ने के लिए गए थे? दादा अब्दुल्ला की. दादा अब्दुल्ला की केस लड़ने के लिए गए थे. महात्मा गांधी दक्षिण अफ्रीका में किस शहर गए थे? किस शहर गए थे? डरबन शहर. किस शहर गए थे? डरबन शहर. डरबन शहर गए थे. चंपारण्य सत्याग्रह 17 एप्रिल 1917. चंपारण्य सत्याग्रह. ठीक है, नंतर गए. दक्षिण अफ्रीका में महात्मा गांधी ने कौन सा आश्रम शुरू किया? दक्षिण अफ्रीका में महात्मा गांधी जी ने कौन सा आश्रम शुरू किया था? फिनिक्स फार्म. और एक था, दूसरा नाम क्या था? टॉलस्टॉय. कौन सा? टॉलस्टॉय.
गांधी जी ने भारत में पहला आश्रम, गांधी जी ने भारत में पहला आश्रम कहां पर शुरू किया? कहां पर शुरू किया और किस साल? किस साल? महात्मा गांधी जी ने पहला आश्रम कहां पर शुरू किया और किस साल? कहां पर शुरू किया? अहमदाबाद में शुरू किया। और कौन से साल किया? 1915। ठीक है, 1915। बाद में 2 साल बाद, ठीक है, 2 साल बाद यहाँ से 15 किलोमीटर दूर, यहाँ से 15 किलोमीटर दूर 2 साल बाद अहमदाबाद से 15 किलोमीटर दूर साबरमती में यह आश्रम स्थानांतरित किया। यह आश्रम स्थानांतरित किया। महात्मा गांधी ने भारत में पहला सत्याग्रह कहां पर किया? महात्मा गांधी ने भारत में पहला सत्याग्रह कहां पर किया? चंपारण में। कहां पर किया? चंपारण में किया। चंपारण कहां पड़ता है? बिहार। कहां पर पड़ता है? बिहार में। चंपारण सत्याग्रह किस पर था? नील की खेती से यह बवाल शुरू हुआ। नील की खेती से यह बवाल शुरू हुआ था। नील मतलब क्या? जो हम कपड़े धोने में इस्तेमाल करते हैं, व्हाइट शर्ट होता है तो नील डालते हैं। नील की खेती से यह बवाल शुरू हुआ। इसमें इस सत्याग्रह में अंग्रेजों ने क्या देने की कबूली की? पहला पॉइंट था जमीन पर से कब्जा हटाना। दूसरा पॉइंट था जो रकम है उनमें से 25% रकम किसानों को देना। 25% रकम किसानों को देना।
ठीक है। और नील की खेती बंद करने की परमिशन, ठीक है, परमिशन, नील की खेती बंद करने की परमिशन। ठीक है, कैसे लिहून घ्यायचं, नील की खेती बंद करने की परमिशन। आता ही जी नीलची खेती होती, ठीक आहे, ही जी नीलची खेती होती ती जमिनीच्या किती भागांवरती त्यांनी उगवायची? कारण का ज्या भूमीवर, ज्या जमिनीवर नीलची खेती उत्पन्न व्हायची ती जमीन काय व्हायची? बंजर व्हायची. काय व्हायची? बंजर. म्हणजे त्या जमिनीवर नीलशिवाय दुसरा कुठलाही पदार्थ उगवत नाही. जे की कडधान्य वगैरे जे आहेत, बाजरी, गहू, भात वगैरे जे काय, ते काहीच उगवणार नाही. ती बंजर, नील अशी जी त्याची पूर्णपणे जमीन बंजर करून टाकते. त्याच्यामुळे किसानांना माहित होतं की आपण जर नीलची खेती केली तर पुढे जाऊन आपल्या जमिनीचं पूर्णपणे नुकसानच आहे. त्याच्यामुळे किसानांनी अधिकारीच सांगितलेलं की आम्ही आमच्या पूर्ण जमिनीवर नील उगवू शकत नाही, त्यातल्या काही भागांवरतीच नील उगवू शकतो. मग त्यातला जो काही भाग आहे त्या भागाला काय नाव देण्यात आलं? पूर्वी काय नाव देण्यात आलं त्या भागाला? तर 3 कठिया पद्धत. अंग्रेजोने जमीन के 3 कठिया में नील उगाने की परमिशन दी थी. काय दी थी? परमिशन. 3 कठिया म्हणजे काय? 3 बंद कर लाइट. 3 कठिया म्हणजे काय? 3 कठिया मतलब 3/20. 3 कठिया त्याला असं लिहिलं जातं. 3 कठिया 3/20. ही 3 कठिया पद्धत सुद्धा इंग्रजांकडून बंद केली. अंग्रेजों ने 3 कठिया पद्धत बंद की. बंद हा त्यातला स्ट्रॉंग पॉइंट होता. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन विचारला जातो म्हणजे गांधी जी को महात्मा की उपाधि किसने दी? रविंद्रनाथ टैगोर. गांधी जी को महात्मा की उपाधि किसने दी? रविंद्रनाथ टैगोर. ठीक आहे. महात्मा गांधीजींचं ते पहिलं भारतातलं सफल सत्याग्रह आणि यशस्वीरित्या सत्याग्रह बघून रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना महात्मा ही पदवी दिली आणि तिथूनच गांधीजींचं नाव पडलं महात्मा गांधीजी. तिथूनच महात्मा गांधीजींचं नाव काय पडलं? महात्मा गांधीजी. आता नुकतेच 1915ला महात्मा गांधीजी भारतात आले नुकते. त्याच्यानंतर लगेच त्यांनी 2 वर्षामध्ये पहिलं सफल सत्याग्रह केला. तो म्हणजे कोणता? 17 एप्रिल 1917चा चंपारण सत्याग्रह, जे की बिहारमध्ये पडतो. आता नुकतीच त्यांनी एक आक्रमण सफल केलं होतं. तोपर्यंत लगेच अहमदाबादमध्ये एक नवीन बवाल सुरू झाला. 1918 मध्ये प्लेग रोग माहिती आहे ना? प्लेग हा उंदरांमुळे होतो. तर तो प्लेग रोग भरपूर प्रमाणात, प्रचंड प्रमाणात हा फैलत होता. त्याच्यामुळे काय झालं, जे गिरणी कामगार आहेत, ज्या काही कामगार आहेत, आता मिल म्हणजे काय? जे की कपास तयार होतो ना, कापूस हा, तर ती कापूस आहे ना, ती तयार करायची जी मिल असतात. मिल म्हणजे मोठमोठे कारखाने. ठीक आहे. मिल मतलब कपास.
ठीक आहे, कपास बाणा निघाला. ठीक आहे, मिल म्हणजे काय? मिल लक्ष द्या, ती जी मिल आहे, मिल म्हणजे काय? कंपनी. मिल म्हणजे काय? कंपनी. आणि ती मिल कशाची होती? कपासची होती. ही मिल कशाची होती? कपास की. कपास की. आता लक्षात घ्या, 1918च्या आसपास मध्ये 1918 मध्ये जो प्लेग रोग होता तो भरपूर प्रचंड प्रमाणात फैलत होता. त्याच्यामुळे जो मिल मध्ये जे मिल कामगार होते त्यांनी काम सोडून देण्याचं ठरवलं. पण जे मिलचे अधिकारी होते, जे कर्मचारी होते, त्यांनी काय सांगितलं, जे मुख्य होते त्यांनी कामगारांना असं सांगितलं, जर तुम्ही आम्हाला अशा अडचणीच्या काळात मदत केली तर आम्ही तुम्हाला बोनस वाढवून देऊ, तुमचा पगार वाढवून देऊ. आणि ही गोष्ट ज्यावेळेस मिल कामगारांना कळाली त्यावेळेस मिल कामगारांनी हिंमत करून तिथं काम करण्याचं ठरवलं आणि प्लेग मध्ये सुद्धा त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. पण ज्यावेळेस प्लेग रोग संपला त्यावेळेस गिरणी अधिकाऱ्यांनी सांगितलं की रोग संपला, प्लेग गेला तर तुमचा बोनस पण संपला. पण महागाई वाढल्यामुळे कामगारांचं असं म्हणणं होतं की ठीक आहे, तुम्ही बोनस बंद केला, द्यायचा देऊ नका, पण तुम्ही कमीत कमी पेमेंट मध्ये वाढ तरी करावी. ही कुणाची मागणी होती? कामगारांची मागणी होती. पण त्यांनी ही मागणी मान्य केली का? तर मान्य नाही केली. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, मिलच्या कामगारांनी, की तिथं सत्याग्रह सुरू केला, तिथं त्यांनी आंदोलन सुरू केलं. पण ज्यावेळेस त्या मिलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की 2-3 दिवसानंतर ज्यावेळेस तुमची मुलं बाळ उपाशी राहतील त्यावेळेस तुम्ही बरोबर जमीन यायचा. आणि हे असंच घडलं. मग त्यातल्या कर्मचाऱ्यांनी असं ठरवलं की आपण महात्मा गांधीजींना बोलवू. मग जी इथूनच सुरुवात झाली फेब्रुवारी 1918. इथूनच सुरुवात झाली फेब्रुवारी फरवरी 1918 में. ठीक आहे, अहमदाबाद मिल आंदोलन हो गया. क्या? अहमदाबाद मिल आंदोलन शुरू हुआ. ठीक है, फरवरी 1918 को अहमदाबाद मिल आंदोलन सुरू झालं. ठीक आहे, आता हे अहमदाबाद मिल आंदोलन कसं सुरू झालं, तर ज्यावेळेस महात्मा गांधीजी अहमदाबाद मध्ये आले त्यावेळेस त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा कर्मचाऱ्यांवर बोललं. कर्मचाऱ्यांनी सांगितलं की आम्ही ह्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत केली. आता महागाई वाढली तर ह्यांनी पेमेंट मध्ये 50% तरी रेशो वाढवायचा पेमेंटचा. मग ज्यावेळेस महात्मा गांधी त्यांच्याकडे गेले त्यावेळेस त्यांनी मान्य नाही केलं. आणि लक्षात घ्या, त्यानंतर ज्यावेळेस तिथले मिल अधिकाऱ्यांनी त्यांना बोनस द्यायचा नकारला त्यावेळेस त्यांनी महात्मा गांधींनी भूक हडताल सुरू केली. काय सुरू केली? भूक हडताल. आता लक्षात घ्या, महात्मा गांधी जी के जीवन काल का एक पहला भूख हड़ताल था. पहला भूख हड़ताल था. त्यांनी भूक हडतालला सुरू केलं अहमदाबाद मध्ये. 1-2 दिवस जातात अहमदाबादच्या मिल अधिकाऱ्यांनी सांगितलं ठीक आहे आम्ही बोनस देतो तुम्हाला, पण 25% देणार. पण कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं 50%. मग गांधीजींनी दोघांचं पण नाही ऐकलं आणि सांगितलं की 35% त्यांना बोनस वाढवून द्यायचा. पगाराच्या 35% हा बोनस वाढवून द्यायचा. आणि अधिकाऱ्यांनी हे मान्य केलं, कर्मचारी पण त्या गोष्टीला सॅटिस्फाय झाले. आणि इथंच महात्मा गांधींचं दुसरं आंदोलन सफल झालं. महात्मा गांधी जी के जीवन काल का यह दूसरा सफल सत्याग्रह था. दूसरा सफल सत्याग्रह था. ठीक आहे, पहिला आपण बघितलं चंपारण सत्याग्रह. चंपारण सत्याग्रह कधी झालं? 17 एप्रिल 1917 ला. त्याच्यानंतर लगेच दुसरं आंदोलन सुरू झालं, अहमदाबाद मिल आंदोलन. कधी झालं? फरवरी 1918. ठीक आहे, हे पण यशस्वीरित्या पूर्ण झालं. चंपारण सत्याग्रहावरचे जे प्रश्न होते ते मी तुम्हाला दिले. आता अहमदाबाद मिल आंदोलनावरचे क्वेश्चन लिहून घ्या. फरवरी 1918
अहमदाबाद मिल आंदोलन, अहमदाबाद मिल आंदोलन. ठीक आहे, घ्या पहिला क्वेश्चन घ्या. महात्मा गांधी का दूसरा सफल आंदोलन कौन सा था? कौन सा? महात्मा गांधी का दूसरा सफल आंदोलन कौन सा था? अहमदाबाद मिल आंदोलन. अहमदाबाद मिल आंदोलन. अहमदाबाद मिल आंदोलन. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन क्या? महात्मा गांधी किस आंदोलन में अपने जीवन में पहली बार भूख हड़ताल की थी. भूख हड़ताल की थी किस आंदोलन में? अहमदाबाद मिल आंदोलन. अहमदाबाद मिल आंदोलन. ठीक है. अहमदाबाद मिल आंदोलन. नेक्स्ट क्वेश्चन क्या? अहमदाबाद मिल आंदोलन में कितने प्रतिशत वेतन बढ़ाने का निर्धार किया. 35%. 20%. अहमदाबाद मिल आंदोलन किस साल हुआ? फरवरी 1918. ठीक है, फरवरी 1918. ठीक आहे. आता नुकतंच हे आंदोलन सुरू होतं अहमदाबादचं, तोपर्यंत लगेच खेड्यामध्ये प्रॉब्लेम सुरू झाला. खेड्यामध्ये त्यावेळेस
भरपूर मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात दुष्काळ सुरू होता. महात्मा गांधीजी अहमदाबादमध्ये होते आणि खेड्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ सुरू झाला. तिथं खेड्याचे शेतकरी म्हणजे खेड्याचे जे किसान होते त्यांच्यामध्ये आणि इंग्रजांमध्ये एक करार होता की जेवढं काही उत्पादन शेतामध्ये होईल त्याच्या 25% त्यांनी धान्य मुलाला द्यायचं, इंग्रजांना द्यायचं. आणि 1918 मध्ये खेड्यामध्ये प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला. काय पडलेला? दुष्काळ. आणि ज्यावेळेस इंग्रज अधिकाऱ्यांनी तिथं एक अधिकाऱ्याला पाठवलं जांच करण्यासाठी, त्यावेळेस त्यानं सांगितलं, त्यानं एक खोटा रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्ट मध्ये असं सांगितलं की इस बार खेड़ा में बहुत अनाज मिला है तो हम 25% की जगह पर 35% ले सकते. 25%च्या जागेवर 35% आपण घेऊ शकतो. आणि ज्यावेळेस ही गोष्ट किसानांना कळाली त्यावेळेस किसानांनी आंदोलन सुरू करण्यासाठी तयार केले. ठीक आहे. किसानांनी आंदोलन सुरू करण्यासाठी सुरुवात केली पण त्यांचं कोणी ऐकलं नाही. मग त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा कोणाला कळवलं? महात्मा गांधींना कळवलं की खेड्यामध्ये अशी समस्या सुरू झाल्या. महात्मा गांधीजींनी सांगितलं की सध्या मी अहमदाबादमध्ये पूर्णपणे कामात आहे तर तुम्ही कुणाला बोलवा? वल्लभभाई पटेल. ठीक आहे, कोणाला बोलवा? वल्लभभाई पटेल यांना बोलवा. वल्लभभाई पटेल खेड्यामध्ये गेले, त्यांनी चर्चा सुरू केली किसानांबरोबर आणि त्यावेळेस त्यांना जी काही गोष्ट कळाली त्यावेळेस त्यांनी इंग्रजांना 1% सुद्धा किती 1% सुद्धा धान्य न देण्याचा निर्धार केला. 1% धान्य न देण्याचा निर्धार केला आणि त्यातूनच तिथं आंदोलन सुरू झालं आणि त्या आंदोलनाला नाव पडलं खेडा आंदोलन. काय नाव पडलं? खेडा आंदोलन. खेडा आंदोलन. या आंदोलनांनी वल्लभभाई पटेलांनी मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला आणि तिथे इंग्रजांची परत आणि एकदा बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी जांच केली आणि त्यांनी सांगितलं की खेड्यामधल्या किसानांनी 1918 से लेकर 1919 तक कोई भी टैक्स नहीं लिया जाएगा. कोई भी टैक्स नहीं लिया जाएगा. ठीक है. कितने साल तक? 1 साल तक. पूरे 1 साल तक खेड़ा के किसानों से कोई भी टैक्स नहीं लिया जाएगा. हेलो. खेड्याच्या कोणत्याही किसानाकडून टॅक्स घेतला जाणार नाही. हे आंदोलन खेडा आंदोलन कोणामुळे सक्सेसफुली झालं? वल्लभभाई पटेलांमुळे झालं आणि तिथूनच त्यांना नाव देण्यात आलं सरदार वल्लभभाई पटेल. सरदार ही पदवी कुणाला दिली? तर वल्लभभाई पटेलांना. कोणी दिली? खेड्यामधल्या किसानांनी दिली, सरदार वल्लभभाई पटेलांना. ठीक आहे, ही उपाधी. त्याच्यानंतर महात्मा गांधीजींनी सुद्धा त्यांना सरदार या नावाने बोलवलं. काय? सरदार. समजलं? तर खेडा आंदोलन हे किती साली झालं? मार्च 1918. ठीक आहे, मार्च 1918. आणि अहमदाबाद मिल आंदोलन किती साली झालं? फरवरी 1918. ठीक आहे, बघा फरवरी म्हणजे एका महिन्याचा फक्त फरक होता. ठीक आहे. खेडा आंदोलन मार्च 1918. ठीक आहे. पहिला खेडा आंदोलन में आता ये खेडा कुठे पड़ता सांगा? खेडा कहाँ पर पड़ता है? गुजरात. ठीक है. खेडा किस प्रांत में आता है? खेडा गुजरात प्रांत में आता है. गुजरात प्रांत. ठीक है. खेडा आंदोलन का उत्तरदायित्व किसने किया? खेडा आंदोलन का उत्तरदायित्व किसने किया? सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल.
सरदार वल्लभभाई पटेल. लौह पुरुष के नाम से किनको जाना जाता है? किनको जाना जाता है? सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल. लौह पुरुष के नाम से किसे जाना जाता है? सरदार वल्लभभाई पटेल. खेड़ा आंदोलन के दो अन्य नेता कौन थे? दो अन्य नेता कौन थे? खेड़ा आंदोलन के दो अन्य नेता कौन थे? नरहरी और पारिख. या दोघांनी सरदार वल्लभभाई पटेलांना साथ दिली ते खेड आंदोलनामध्ये. ठीक आहे. प्रमुख कोण होतं? सरदार वल्लभभाई पटेल. आणि दोन अन्य नेता कोण थे? नरहरी और पारिख. ठीक आहे. नरहरी और पारिख. खेड़ा आंदोलन के समय वल्लभभाई पटेल इनको सरदार उपाधि किसने दी? किसने? खेड़ा के किसानों ने. खेड़ा के किसानों ने. खेड़ा आंदोलन के समय वल्लभभाई पटेल इनको सरदार उपाधि किसने दी? खेड़ा के किसानों ने. खेड़ा आंदोलन के समय महात्मा गांधी कहाँ पर थे? कहाँ पर थे? अहमदाबाद. तर आज आपण किती सत्याग्रह बघितले? 3. गांधी युगला सुरुवात केली आपण. गांधी युगला सुरुवात केली पहिल्यापासून. आज गांधी युग. ठीक आहे. गांधी युग सुरू केला आपण. गांधी युग मध्ये कोणकोणते क्वेश्चन बघितले एकदा रिवाइज करू. गांधी युग म्हणजे काय? की महात्मा गांधीजींचा जीवनकाळ थोडक्यात सांगायचं झालं तर हा कोणत्या टाइम पिरियडला मानला जातो? 1885 ते 1947. बरोबर. महात्मा गांधी दक्षिण अफ्रीका से भारत कब आए? 9 जनवरी 1915 को महात्मा गांधी जी दक्षिण अफ्रीका से भारत आए. ठीक है. इसलिए हम 9 जनवरी को भारतीय प्रवासी दिन से मनाते हैं. क्या? भारतीय प्रवासी दिन. महात्मा गांधी जी दक्षिण अफ्रीका किस लिए गए थे? डरबन शहर गए थे दादा अब्दुल्ला की केस लड़ने के लिए. तब जाते वक्त उनके साथ एक इंसिडेंट हुआ. क्या हुआ? इंसिडेंट हुआ. क्या था वो? उन्होंने दक्षिण अफ्रीका में एक आश्रम खोला. उस आश्रम का नाम क्या था?
फिनिक्स कौन था, ठीक है। जब वो दक्षिण अफ्रीका जा रहे थे तो उनको ट्रेन में एक आदमी ने रोका और क्या बोला कि आपको ट्रेन में बैठने की परमिशन किसने दी, ठीक है। तब उनके साथ एक बवाल हुआ और उसी घटना से प्रेरित होकर महात्मा गांधी जी ने एक निर्धार लिया कि मैं दक्षिण अफ्रीका के लोगों को न्याय देकर ही रहूंगा, और अंत में उन्होंने उनको न्याय दिया और बाद में 9 जनवरी 1915 को वो भारत आ गए, ठीक है। भारत आते ही उन्होंने सबसे पहला आश्रम खोला, वो कहाँ पर खोला, अहमदाबाद में खोला। उस अहमदाबाद में जो आश्रम खोला उस आश्रम का नाम क्या था, सत्याग्रह आश्रम। सत्याग्रह आश्रम का अर्थ काय, सत्याग्रहाचा अर्थ काय, सत्य को मानकर किसी चीज का आग्रह करना, सत्य को मानकर किसी चीज का आग्रह करना, ठीक है। 1916 मध्ये 1916 में जो अधिवेशन हुआ वो कहा था, लखनऊ में। 1916 में कांग्रेस अधिवेशन कहाँ पर हुआ, लखनऊ में। लखनऊ में अधिवेशन हुआ और उसी अधिवेशन में किसकी मुलाकात हुई, महात्मा गांधी जी से कौन मिला उस अधिवेशन में, बताओ। चंपारण का अध्यक्ष था वो, जो बिहार में पड़ता है। नील की खेती का बवाल था ना, तो कौन मिला, कौन भेटलं, राजकुमार शुक्ला, ठीक है। इस अधिवेशन में राजकुमार शुक्ल और गांधी जी की मुलाकात हो गई, ठीक है। लखनऊ में 1916 को जो कांग्रेस अधिवेशन हुआ उस अधिवेशन में राजकुमार शुक्ल और गांधी जी की मुलाकात हुई, ठीक है। त्याच्यातच एक सत्याग्रह सुरू झाला जो पहिला होता महात्मा गांधींचा, तो कोणता, 17 एप्रिल 1917चा चंपारण्य सत्याग्रह। चंपारण्य कुठे पडतं, बिहारमध्ये। कुठे पडतं, बिहारमध्ये। चंपारण्य सत्याग्रह किती साली झाला, 17 एप्रिल 1917ला। महात्मा गांधी दक्षिण अफ्रीका से भारत कब आए, 9 जनवरी 1915 को। महात्मा गांधी जी दक्षिण अफ्रीका को किसकी केस लड़ने के लिए गए थे, दादा अब्दुल्ला की। महात्मा गांधी जी दक्षिण अफ्रीका में किस शहर गए थे, डरबन शहर। दक्षिण अफ्रीका में महात्मा गांधी जी कौन सा आश्रम शुरू किया, फिनिक्स फार्म और टॉल्स्टॉय। गांधी जी ने भारत में पहला आश्रम कहाँ पर शुरू किया, अहमदाबाद, 1915 में। 2 साल बाद अहमदाबाद से 15 किलोमीटर दूर साबरमती में यह आश्रम स्थानांतरित किया। महात्मा गांधी जी ने भारत में पहला सत्याग्रह कहाँ किया, चंपारण में। कहाँ पर पड़ता है, बिहार। नील की खेती से यह बवाल शुरू हुआ था, बरोबर ना। चंपारण में सत्याग्रह कशासाठी झाला, नीलच्या खेतीवरून। इस सत्याग्रह में अंग्रेजों ने क्या देने की कबूली की थी, जमीन पर से कब्जा हटाना। जो रकम है उनमें से 25% रकम किसानों को वापस करना और नील की खेती बंद करने का परमिशन और 3 कटिया पद्धत बंद करना। अंग्रेजों ने जमीन के 3 कटिया से नील उगाने की परमिशन दी थी। 3 कटिया मतलब 3/20। अंग्रेजों ने 3 कटिया पद्धत बंद कर दी। गांधी जी को महात्मा की उपाधि किसने दी थी, रविंद्रनाथ टैगोर। महात्मा जी के जीवन काल का ये पहला सत्याग्रह था, कौन सा, भूख हड़ताल का, अहमदाबाद मिल आंदोलन। अहमदाबाद मिल आंदोलन किस साल हुआ, फरवरी 1918 में। अहमदाबाद मिल आंदोलन में महात्मा गांधी ने सबसे पहले जीवन काल में भूख हड़ताल की थी। महात्मा गांधी जी का दूसरा सफल आंदोलन कौन सा था, अहमदाबाद मिल आंदोलन। महात्मा गांधी जी ने किस आंदोलन में अपने जीवन में पहली बार भूख हड़ताल की थी, अहमदाबाद मिल आंदोलन। अहमदाबाद मिल आंदोलन में कितने प्रतिशत वेतन बढ़ाने की निर्धार किया, 35%। अहमदाबाद मिल आंदोलन किस साल हुआ, फरवरी 1918 में। खेड़ा आंदोलन किस साल हुआ, मार्च 1918। अहमदाबाद मिल आंदोलन के ठीक 1 महीने के बाद मार्च 1918 में खेड़ा में आंदोलन शुरू हुआ, ठीक है। खेड़ा कहाँ पर पड़ता है, गुजरात प्रांत। खेड़ा आंदोलन का
उत्तरदायित्व किसने किया था? सरदार वल्लभ भाई पटेल। लोह पुरुष के नाम से किसको जाना जाता है? सरदार वल्लभ भाई पटेल। खेड़ा आंदोलन के अन्य नेता कौन थे? नरहरि और पारिक, ये दो अन्य नेता थे। खेड़ा आंदोलन के समय वल्लभ भाई पटेल इनको सरदार की उपाधि किसने दी थी? खेड़ा के किसानों ने। खेड़ा आंदोलन के समय महात्मा गांधी कहाँ पर थे? अहमदाबाद। ठीक आहे, तर आज सुरुवात झाल्या, 3 आंदोलनं बघितली, त्याच्यानंतर महात्मा गांधींचा थोडक्यात जीवनकाळ बघितला की दक्षिण आफ्रिकामध्ये का गेलेले, कशासाठी गेलेले, त्यांनी तिथं जाऊन कोणाची केस लढली, तिथं आश्रम कोणतं खोललं, भारतामध्ये येऊन आश्रम कोणतं खोललं, ठीक आहे, आणि पहिला सत्याग्रह किती साली सुरू केला. आज कोणकोणते सत्याग्रह बघितले? पहिला कोणता? चंपारण सत्याग्रह किती साली? 1917, 17 एप्रिल 1917 दुसरा सत्याग्रह अहमदाबाद मिल आंदोलन 1918, फेब्रुवारी 1918, आणि तिसरा खेडा आंदोलन मार्च 1918. ठीक आहे, त्याच्या पुढचे जे सत्याग्रह आहेत महात्मा गांधींचे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया, आणि कंटिन्यू कनेक्ट मध्ये राहा, आणि आपण ही सिरीज पूर्णपणे संपवून टाकू, खास SCTD पर्यंत. तोपर्यंत थांबू.